छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली। रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा शिवाजी महाराजांनी रचला। 19 फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती असते। महाराजांनी आपल्या मावळ्यांवर आणि रयतेवर जीवापाड प्रेम केले। जातीपातीच्या भिंती तोडून सगळ्यांना सन्मान दिला, त्यामुळेच त्यांना रयतेचा राजा म्हटले जाते। 19 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर मोठा उत्साहात साजरा केला जातो, त्यामुळेच या दिवसाचा इतिहास आज आपण पाहूया। महाराष्ट्राला शिवरायांचे कार्य आणि कर्तृत्व कळावे, शिवरायांचा जाज्वल्य इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी महात्मा फुलेंनी सर्वप्रथम 1870 मध्ये शिवजयंतीची सुरुवात केली। सत्यशोधक महात्मा फुले 1869 मध्ये रायगडावर गेले। शिवजयंती सुरू करण्यासाठी त्यांनी राजांच्या समाधीचा तपास सुरू केला, परंतु समाधी सापडेना। 3 दिवस महात्मा फुलेंनी वेळी तोडून गाणेरी काढली आणि समाधीचा शोध घेतला। समाधी स्वच्छ धुवून काढली आणि समाधीवर फुले वाहिली। शिवरायांच्या समाधीची पूजा केल्याचे ग्राम जोशीला समजले। तो समाधीजवळ आला आणि समाधीवरील फुले लाथेने बाजूला सारली आणि महात्मा फुलेंना म्हणाला, अरे कुणबटा, त्या शूद्र शिवाजीची तू पूजा करतोस, तो काय राजा होता का? अशी अर्वाच्य भाषा ऐकून महात्मा फुलेंना दुःख झाले। त्यानंतर महात्मा फुलेंनी शिवरायांचा खूप चांगला पोवाडा लिहिला आणि 1870 मध्ये पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली। त्यानंतर 1894 मध्ये राष्ट्रीय लढ्याला सर्व लोकांचा पाठिंबा मिळावा, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र यावे, यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात केली। पुढच्याच वर्षी 1895 मध्ये लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी निधी गोळा करावा या हेतूने पुण्यात सभा आयोजित केली। शिवाजी महाराजांचे स्मारक करायचे म्हणजे नेमके काय करावे याबद्दल महाराष्ट्रातील जवळपास सर्व शहरातून पत्रे येत होती। कीर्तने, व्याख्याने करून महाराजांचे स्मरण करावे, शहरात शिवाजी महाराजांचे पुतळे उभारावे, महाराष्ट्रात ठिकठिकाणी तालमीचे अड्डे निर्माण करावेत आणि त्या निमित्ताने त्यांना शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, त्यांच्या नावाने मोफत विद्यालय सुरू करावीत, अशा सूचना लोकांकडून येत होत्या। 18 फेब्रुवारी 1895 ला टिळकांनी रात्रीच रायगड चढून दुसऱ्या दिवशी शिवजयंती साजरी केली। शिवाजी महाराज की जय अशा घोषणांमध्ये रायगड दुमदुमला। सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते। गावोगावी उत्सव सुरू झाले। शिवाजी महाराजांचे स्मरण संपूर्ण महाराष्ट्राने केले। अशा प्रकारे तेव्हापासून शिवजयंतीचा उत्सव दरवर्षी नियमित मोठ्या उत्साहाने साजरा झाला।